चमचमीत आणि चटपटीत जेवण हॉटेलमध्येच मिळतं असं नसतं. घरातही अशा प्रकारे बनलं जातं आणि ते घरातील सर्वांना आवडतंही. आज तशाच प्रकारे मस्त असं छोले भटुरे बनवले होते. अगदी हॉटेलसारख्या चवीचे तर झालेच होते आणि त्याबरोबर भटुरे जे असतात जे हॉटेलमध्ये खातो ना, त्यापेक्षाही एकदम मस्त झाले होते. कमी वेळामध्ये आणि झटकेपटही बनले होते. इथे भटुऱ्यासाठी जे पीठ असतं ते 2 तास भिजत ठेवावं असं म्हणतात. पण मी अशा प्रकारे भिजवलं, की ते अगदी अर्ध्या तासाभरातच छान भिजलं गेलं. इथे भटुऱ्यासाठीचं जे पीठ आहे त्यासाठी 2 वाटी आपल्याला मैदा लागणार आहे. यामध्ये पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. एक उकडलेला बटाटा किसून घ्यायचा म्हणजे मस्त असं पीठ आपलं झटकेपट भिजलं जातं. अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला. बेकिंग सोडा अर्धा चमचा, त्यानंतर बेकिंग पावडर जी असते ती अर्धा चमचा घ्यायची. गोडी साखर जी असते म्हणजे दळलेली ती 1 चमचाभर घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हाताला मुटका लागेस्तोवर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकता पाण्याचा कमीत कमी वापर करून मी छान असं मस्त पीठ मळून घेतलेलं होतं. त्यानंतर आपण कापड म्हणजे गार पाण्यामध्ये कापड भिजवून घ्यायचं आणि ते ह्यावर झाकून ठेवायचं. अर्ध्या तासामध्ये पीठ छान अगदी फुलून येतं. बघू शकता तुम्ही पीठही छान फुललं होतं. त्यानंतर एक गोळा करून घ्यायचा आपल्याला. ह्याचे सर्व गोळे तयार करून घेतले होते आणि अशा प्रकारे तो लाटून घ्यायचा आहे. समान जाडीचा लाटून घ्यायचा. त्यामुळे तो तेलामध्ये छान फुलतोही आणि असा भटुरा छान एकदम टम्म फुगूनही येतो. अगदी हॉटेलमध्ये जसा असतो ना, तसा छान भटुरा झाला होता. बघू शकता दोन्ही साइडून एकदम छान असा भाजून घेतलेला आहे. आता इथे भटुरे तर सर्व माझे झालेलेच आहेत. बघू शकता अशा प्रकारे भटुरा छान फुललेलाही आहे. आता इथे छोल्यासाठी म्हणून आपण त्याचा मसाला तयार करून घेणार. छोल्यामध्ये मी कांदा, लसूण, आलं, लसूण काही वापरणार नाही आहे. बघू शकता इथे मी छोल्यांचा जो मसाला आहे, त्यासाठी छोले उकडलेले घेतलेले आहेत. त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घ्यायचा, अर्धी वाटी दही घ्यायचं आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर तेल तापत ठेवलेलं होतं. त्यामध्ये उभी चिरलेली मिरची आणि जो आपण मसाला वाटण केलेलं होतं ते घ्यायचं त्यामध्ये. आता इथे सुके मसाले घेऊया. काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. थोडासा किचन किंग मसाला, गरम मसाला, हळद घेतलेली होती आणि मस्त असं आपल्याला हे मीठ घालून छान असं परतून घ्यायचं आहे मसाला. आता मसाल्याला छान असं तेल म्हणजे तर्री सुटली, की आपण त्यामध्ये उकडलेले छोलेही ॲड करायचे आहेत. बघू शकता छोले तर आपले मस्त असे शिजलेलेच आहेत आणि तर्रीही छान आलेली आहे. आता ह्यामध्ये आल्याचे एक छान असे थोडेसे तुकडे करून ॲड करायचे आणि आता छोले भटुरे आपले वाढण्यासाठी तयार आहेत. थोडीशी कोशिंबीर घ्यायची. मस्त असे छोले भटुरे तयार झालेले आहेत. बघू शकता भटुराही एकदम आतून असा मस्त जाळीदार बनलेला आहे. तर कशी वाटली रेसिपी?